हे लाठीचार्ज देखील केलेला होता। त्यानंतर सुद्धा अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर आता दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांना ज्यावेळेला पोलीस घेऊन गेले त्यानंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं। आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता। आता त्यांनी उपोषण सोडल्याची माहिती समोर येते। तर ठाण्यामध्ये सुद्धा सीजेपीच्या मोर्चाला या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय। इथे देखील आंदोलन केलं जात आहे। या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड देखील सहभागी झाले। पुणे, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, भिवंडी, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा दिला जातोय। अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। नागपूरमध्ये देखील शांतता मार्च या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे। भिवंडीमध्ये पावसात आंदोलन सुरू आहे, तर कोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन केलं जात आहे। तर नागपुरात शांतता मार्च सुरू आहे। पुण्यात FTI परिसरात हा मोर्चा निघालेला आहे। तर ठाण्यामध्ये पथनाट्य करून या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर कोकण जनता पार्टीच्या आंदोलनाला महाराष्ट्रामधून सुद्धा तेवढाच पाठिंबा मिळत आहे। एकीकडे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, संसदेकडे मोर्चा निघालाय, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये कोकण जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर आज सीजेपीनं मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चासाठी पहाटेपासूनच देशभरातील तरुणांनी जंतर मंतरवर मोठी गर्दी केली। सकाळी 10 वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होणार होती। त्याआधीच जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्यामुळे जंतर मंतरला छावणीचं स्वरूप आलं होतं। जशी गर्दी वाढू लागली तसं पोलिसांनी एक आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। काही आंदोलकांना बसमध्ये बसवलं, तर काही आंदोलकांना उचलून बसमध्ये टाकण्यात आलं। एका ठिकाणी तर पोलिसांनी थेट लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली आणि जमावाला पांगवलं। पोलीस लाठीचार्ज करण्यासाठी पुढे आले तेव्हा एका तरुणानं थेट पोलिसांसमोर येऊन घोषणाबाजी केली। आक्रमक तरुणाला रोखण्यासाठी सगळ्या पोलिसांनी त्याला घेरलं आणि शांत केलं। पोलिसांनी मोर्चा रोखण्यासाठी भिंती एवढ्या आकाराचे बॅरिकेड्स लावून